आता बघा मोठी बातमी बघूयात। भांडूपमध्ये टॉर्च लावून गर्भवतीची प्रसूती करण्यात आलेली आहे। भांडूपच्या सुषमा सुराज पालिका प्रसूतीगृहामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। रुग्णालयात प्रसूतीच्या दरम्यान विद्युत प्रवाह अचानक खंडित झाला आणि त्यामुळे डॉक्टरांनी टॉर्चच्या प्रकाशात गर्भवतीची प्रसूती केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे। सीझर दरम्यान नवजात शिशूचा मृत्यू झालेला आहे, तर गर्भवती महिला प्रकृती गंभीर असल्याने तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। मात्र उपचारादरम्यान तिचा देखील मृत्यू झालेला आहे, त्यामुळे कुटुंबियांकडून संताप व्यक्त होतोय। ईशान्य मुंबई उपनगरातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू झाला अशी ही पहिलीच घटना नाही आहे, त्यामुळे या भागात आरोग्य व्यवस्थेचे 3-13 वाजले असल्याचं दिसतंय। याशिवाय संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली जाते। नातेवाईकांकडून आता संताप व्यक्त होतोय आणि भांडूपमध्ये टॉर्च लावून गर्भवतीची प्रसूती करण्यात आलेली आहे। मात्र यावेळेस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू झालेला आहे। मात्र ही काय अशी पहिलीच घटना नाही, अनेक वेळा असा हलगर्जीपणा दाखवला जातो आणि त्यामुळे नाहक बळी लहान बालकांचे घेतले जातात। उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे, तर गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। मी खूप मला बोलायला पण लाज वाटते, कारण मुंबई सारख्या शहरामध्ये अशा घटना घडतायत। एक आईचा जीव, बाळाचा जीव जातोय आणि तिला सायनला शिफ्ट करतायत आणि दुसरी पेशंट घेतायत, तिचा टॉर्च वरती डिलिव्हरी करतायत, तिची पण टॉर्च वरती डिलिव्हरी केली आणि तिची पण टॉर्च वरती डिलिव्हरी केली। तर असं झालं नाही पाहिजे, कारवाई, ठोस कारवाई झाली पाहिजे। वारंवार या घटना घडतायत। डीन मॅडमवर आणि काल जो स्टाफ तिथे उपस्थित होत आहेत, कारण त्यांच्याकडूनच वारंवार हे गुन्हे होत आहेत आणि ही हत्या होते, भ्रूण हत्या होते, बाईचा जन्म होतोय, बाळाचा जन्म होतोय आणि त्याला मारलं जातंय ह्या हॉस्पिटलमध्ये। तर आपण हा संपूर्ण प्रकार बघतोय भांडूपच्या सुषमा सुराज पालिका प्रसूतीगृहामध्ये हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडलेला आहे। रुग्णालयात प्रसूती दरम्यान विद्युत प्रवाह अचानक खंडित झाला आणि डॉक्टरांनी टॉर्चच्या प्रकाशात गर्भवतीची प्रसूती केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे। सीझर दरम्यान नवजात शिशूचा तर मृत्यू झाला। गर्भवती महिला प्रकृती तिची गंभीर आहे, तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचा देखील मृत्यू झालेला आहे। त्यामुळे कुटुंबियांकडून आता संताप व्यक्त केला जातोय। ईशान्य मुंबई उपनगरातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू झाल्याची ही काही पहिलीच घटना नाही, अशा अनेक घटना वारंवार घडत असल्याचं आपण बघितलेलं आहे। त्यामुळे या भागात आरोग्य व्यवस्थेचे 3-13 वाजल्याचं दिसतंय। संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी सध्या होते। या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मयूर राणे। मयूर, आपण बघतोय अतिशय दुर्दैवी ही घटना आहे आणि संताप व्यक्त करण्यासारखी ही घटना आहे। आईचा आणि बाळाचा दोघांचा देखील मृत्यू झालेला आहे। नेमकं काय घडलेलं होतं? अचानक विद्युत पुरवठा कसा खंडित झाला? सविस्तर माहिती। नक्कीच कालची ही घटना आहे। तुम्ही पाहू शकता, मी त्याच हॉस्पिटलच्या बाहेर उभा आहे। सुषमा स्वराज प्रसूतीगृह आहे। या प्रसूतीगृहामध्ये जेव्हा त्या महिलेला आणलं गेलं तेव्हा ती महिला चांगल्या परिस्थितीमध्ये होती, मात्र जेव्हा तिला ऑपरेशन करण्यासाठी घेण्यात आलं, प्रसूती करण्यासाठी घेण्यात आलं, तेव्हा त्या महिलेची प्रसूती करता अचानक लाईट गेली आणि त्या लाईटीमध्ये त्या महिलेचा आणि त्या नवजात शिशू असेल त्याचा मृत्यू झाला आहे। आपल्यासोबत त्याची बातचीत करण्यासाठी जागृती पाटील आहेत। मॅडम, नक्की काय झालं, काय सांगाल? मला रात्री 12:30 वाजता फोन आला की बच्चू ऑफ झालाय। मी आली तेव्हा मला समजलं की बच्चूच्या आईला सायन हॉस्पिटल शिफ्ट केलंय। तर मी विचारलं की काय झालं, तर त्या बोलल्या की लाईट गेली होती म्हणून असं झालं। त्याच्यानंतर मी डीन मॅडमशी बोलली की अशी घटना का झाली, तर डीन मॅडमने असं सांगितलं की जेव्हा बाळ काढलं तेव्हा लाईट होती, पण जेव्हा बाळाची पिशवीचं तोंड बंद करताना लाईट गेली। नक्कीच ह्याने देखील आरोप केला आहे, घरच्यांचे देखील अशाच प्रकारे आरोप आहेत। जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत ते शांत राहणार नाही असे त्यांना सांगण्यात आले आहे। मात्र मयूर, या संदर्भात काही पावलं उचलण्यात आलेली आहे का? तक्रार करण्यात आलेली आहे का? काही कारवाई सुरू झालेली आहे का? या संदर्भात नेमकी काय माहिती आहे? नक्कीच या संदर्भात जे त्यांचे पालक वर्ग आहेत किंवा जागृती पाटील असतील ते स्वतः भांडूप पोलीस स्टेशनमध्ये ते जाणार आहेत, गेलेले होते। काल त्यांनी देखील तक्रारीचा अर्ज आहे तो दाखल केला आहे। मात्र आता याच्यावर कधीपर्यंत कारवाई होईल हे मात्र बघणे गरजेचं ठरणार आहे। त्यांचे पालकांचे देखील असे म्हणणं आहे, जोपर्यंत डॉक्टरवर
कडेकोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही देखील शांत बसणार नाही. आम्ही देखील आंदोलनाचा इशारा आहे यावेळी त्यांना देण्यात आलेला आहे. निश्चितच मयूर, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी. तर आपण ही अतिशय धक्कादायक अशी घटना पाहतोय. तर मुंबईमध्ये अशा प्रकारचा यावेळेस ही घटना घडलेली आहे. मुंबईमध्ये सुषमा स्वराज या रुग्णालयामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. भांडूपमध्ये हे सुषमा स्वराज पालिका प्रसूतिगृह आहे, ज्या ठिकाणी अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे महिलेचा आणि बालकाचा देखील मृत्यू झालेला आहे. सीझर होत होतं आणि हे ऑपरेशन होत असतानाच ही घटना घडलेली आहे. टॉर्चच्या प्रकाशात गर्भवतीची प्रसूती केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे. तब हार्ट बीट हमारे बच्चे का 110 था, ओके, बट उसके बाद धीरे धीरे हार्ट बीट कम होने लगा. तो डॉक्टर फिर भी बोलता है कि हम नॉर्मल डिलीवरी करेगा. ऑन द मतलब जब ऑपरेशन कर रहा था तो फिट आया, और सेकंड टाइम जब हम लोग ने उसका मतलब स्टेटमेंट लिया ना, तो वो बोलता है कि लाइट जब चला गया ना तो बाय मिस्टेकली उनका यूट्रेस का कुछ नस कट गया, ऐसा हो गया वैसा हो गया, मतलब 3-4 बात बताने लगा उसने. और जब बच्चे का डिलीवरी किया ना उसने, तो वहाँ पे आके मेरे भाई को बोलता है कि बच्चे का भी हार्ट बीट मतलब सांस नहीं ले पा रहा है. पूरा जब वारदात हुई हाँ. लाइट था वहाँ पे नहीं था, 2-3 घंटा नहीं था. 3 घंटा नहीं था, 3 घंटा